नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर बघा रे बाळांनो, आजच्या सुंदरशा लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत स्ट्रेस आणि स्ट्रेन। स्ट्रेस म्हणजे काय आणि स्ट्रेन म्हणजे काय? आता लगेच तुम्ही लगेच विचार डोक्यात चालून गेले असेल, स्ट्रेस ताण देणारे सर आज आम्हाला ताण देणार आहे। अबो मी काही डोक्याला बिकायला ताण बिन देत नाही ना, मी देतो ना तुम्ही पण मला देऊ नका। येते का लक्षात तुम्हाला? तर बघा बाळांनो, हा ताण आपल्याला शिकायचा नाहीये। हा ताण कोण शिकतील माहिती का? सायकोलॉजी वाले किंवा तुमच्या घरचे सुद्धा शिकतील, कारण तुम्ही सुद्धा खूप ताण देता तुमच्या घरच्यांना। खरंच सांगा, खोटं नका बोला, डोक्याला ताण देता तुम्ही सुद्धा। चला असो, तर बघा बाळांनो, आता स्ट्रेस म्हणजे काय? ताण, तणाव। बघा बेटा, स्ट्रेसचे दोन अर्थ आहे, एक म्हणजे ताण आणि दुसरं म्हणजे तणाव। तर तणाव म्हणजे हा वाला, यार परीक्षा जवळून जाते, यार माझा अभ्यासच नाही होते, यार आता काय करू सर, बरोबर ना? तर हा झाला बेटा, हे पण झालं एक प्रकारचं स्ट्रेस, हे पण झालं एक प्रकारचं स्ट्रेस, बरोबर ना? आणि दुसरं स्ट्रेस म्हणजे काय? आता मी काय केलं माहिती का? तुमचा हात घेतला, बरोबर आहे, तुमचा हात घेतला, इथं घेताना जोरात दाबतोय, तर काय होईल रे? तुम्ही ओरडशान। आता इथे दाबणारा मीच आहे, ओरडणारा बी मीच आहे, बरोबर ना? चला असो, तर तुम्ही काय केलं बेटा, तुमच्या समजा लहान भावाचा, बहिणीचा किंवा मोठ्या भावा बहिणीचा काय हात घ्या आणि असं दाबा, जोरात दाबा। काय होईल? तर त्या भाऊचं इथं दुखायला लागेल, म्हणजे या ठिकाणी काय तयार होईल? ताण पडेल। या ठिकाणी काय पडेल? ताण पडेल। म्हणजे या ठिकाणी जोरात दाबल्यामुळे काय ठिकाणी या ठिकाणी काय पडून जाईल बेटा? ताण पडेल। या ठिकाणी स्ट्रेस तयार होईल। काय तयार होईल बेटा? स्ट्रेस तयार होईल। तर हा स्ट्रेस आपल्याला शिकायचा आहे। डोक्यावरचा स्ट्रेस नाही शिकायचा आपल्याला बॉडीवरचा स्ट्रेस शिकायचा आहे। हा सही ते हा लक्षात? तर बघा बेटा, लक्ष द्या, तर हा वाला स्ट्रेस आपल्याला शिकायचा नाही। मग कोणता वाला स्ट्रेस शिकायचा? हा वाला स्ट्रेस। म्हणजे ज्यावेळेस एखाद्या बॉडीवर मी फोर्स अप्लाय करतो, तर त्या ठिकाणी तयार होतो बेटा स्ट्रेस, त्या ठिकाणी इंड्यूस होतो बेटा स्ट्रेस। आलं लक्षात? आलं सर लक्षात? म्हणजे इन शॉर्ट, आता माझा हात आहे, या हातावर मी या ठिकाणी काय करतो? दाबतोय, तर माझं कुठे दुखेल बेटा? माझा हा खांदा दुखायला लागेल, मग डोकं दुखायला लागेल, मग पाठ दुखायला लागेल। असं होणार आहे का बेटा? नाही रे बाप्पा। ज्या ठिकाणी तुम्ही हा फोर्स अप्लाय करताय ना, तेवढ्या भागामध्ये काय होईल? माझं दुखायला लागेल, स्ट्रेस तयार होईल, स्ट्रेस इंड्यूस होईल। म्हणजे इन शॉर्ट, ज्या एरियावर तुम्ही फोर्स अप्लाय करताय त्या ठिकाणी काय इंड्यूस होईल बेटा? स्ट्रेस। म्हणजे फोर्स पर युनिट एरिया इज नोन ॲज स्ट्रेस। मग बरेच जण याच कन्फ्युजन मध्ये आहे आणि बरेच जण असं पण समजतात की फोर्स पर युनिट एरिया इज नोन ॲज स्ट्रेस। पण बाळांनो, असं नाहीये। मग हा फोर्स कोणता असला पाहिजे? टेन्साईल, कॉम्प्रेसिव्ह का शियर? नाही रे बापा, अजून एक नवीन फोर्सचा जन्म मी आता करणार आहे। म्हणजे जन्म केव्हांचा झालाय, पण मी तुम्हाला आता सांगणार आहे, बरोबर ना? तर हे आता बेटा आपल्याला शिकायचं आहे। जनरली बघा बेटा, जर तुम्हाला आठवलं नाही, स्ट्रेसची डेफिनेशन तुम्हाला आठवली नाही, तर तुम्ही डायरेक्टली लिहू शकता फोर्स पर युनिट एरिया, फोर्स अपॉन एरिया, डायरेक्ट तुम्ही लिहू शकता, तुम्हाला मार्क मिळून जाईल बेटा, काही प्रॉब्लेम नाही। पण कसं आहे, पेपर चेकर असं खुश नाही होणार, असं एकदम प्रफुल्लित नाही होणार। जर तुम्ही ओरलला वगैरे गेले आणि विचारलं, सांग रे स्ट्रेस म्हणजे काय रे, तुम्ही बोलले सर फोर्स पर युनिट एरिया इज नोन ॲज स्ट्रेस सर, बरोबर आहे ना सर? तो म्हणे, अरे येड्या, तू रट्टा मारून आलाय, मला सांग आता फोर्स पर युनिट एरिया तू म्हणतोय, मग हा फोर्स कोणता? तर हे आता आपण एकदम डीप मध्ये शिकू बेटा। मला नाही वाटत तुम्हाला एवढं डीप मध्ये कोणी शिकवेल, ठीक आहे ना? अरे मी आहे ना, तुमचा मोठा भाऊ आहे ना बेटा, कशाला टेन्शन घेता, ठीक आहे ना? आणि बघा, युट्यूबवर बघताय ना लेक्चर, तर आताच इन्स्टॉल करा विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन। मस्त रेफरलचा प्रोग्राम वगैरे बसून एक कुपन कोड वगैरे टाका, मस्त घेऊन टाका एकदाचा कोर्स, एकदम पद्धतशीर घरी बसून आरामात हसत खेळत शिका डायरेक्टली, टेन्शन घ्यायचं कामच नाही डायरेक्टली, ठीक आहे ना? चला असो, बघा बाळांनो, हसत खेळत शिका, रट्टा मारू नका बेटा, कॉन्सेप्ट नुसार शिका। कारण ज्याला बघा बेटा, ज्याला सॉमनी मॉस समजला ना, त्यालाच FM समजतो, हायड्रोलिक समजतो, टॉम समजतो, टॉस समजतो, आणि ज्याला टॉम टॉस वगैरे समजला ना, मग त्याला मग शेवटी सर्वांचा बाप एलिमेंट्स ऑफ मशीन डिझाईन 5व्या सेमिस्टरला तो समजतो बेटा। तर हा खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे बेटा, लक्षात ठेवा। चला, तर स्ट्रेस म्हणजे काय बेटा? तर जनरल तुम्ही बघितलं की स्ट्रेसला कशाने डिनोट करतात? तर सर्वात पहिले बेटा लक्ष द्या, स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया, फोर्स पर युनिट एरिया। हे बरोबर तर आहे बेटा, पण हे 100% बरोबर नाहीये, पण मग आपल्याला शिकायचं बेटा 100% बरोबर, ठीक आहे ना? मग आता पहिले एक थिअरी सांगतो, ही थिअरी पहिले समजून घ्या बाळांनो, ठीक आहे ना? चला असो, तर मी एक काम करतो, पहिले एक छोटीशी सुंदरशी बॉडी मी काढतो,
ही आहे एक सुंदर अशी बॉडी, ही आहे सुंदर अशी बॉडी. दिसते का बॉडी? हो सर दिसते सर बॉडी. ठीक आहे ना. चला असो. आता बेटा तुम्हाला सर्वांना माहिती असेल, ज्यांनी माझे केमिस्ट्रीचे लेक्चर वगैरे केले असतील त्यांना सर्वांना माहिती असेल काय, बघा बाळांनो, की प्रत्येक बॉडी ही बनते छोट्या छोट्या ॲटम पासून. म्हणजे एव्हरी बॉडी इज मेड अप ऑफ ॲटम. एव्हरी बॉडी इज मेड अप ऑफ ॲटम. बघा बाळांनो, माझा केमिस्ट्री फेवरेट सब्जेक्ट आहे. 11-12ला सुद्धा मी केमिस्ट्री वगैरे शिकवतो. ठीक आहे ना. ते खूप मोठी एक कहाणी येते त्याच्या मागे, सांगेल कधीतरी. तर बघा बाळांनो, तर केमिस्ट्री वगैरे शिकवतो आणि बघा बेटा मी बेसिक फाउंडेशन कोर्स बनवलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक कच्चं आहे, म्हणजे फिजिक्स झालं, नंतर समजा तुमचं केमिस्ट्री झालं, त्यानंतर असे बरेचसे जे पण काही सब्जेक्ट वगैरे आहे याचा एक फाउंडेशन कोर्स. मॅथ्स झालं, मॅथची बेसिक गोष्टी जमत नाही बुवा, तर याचा एक फाउंडेशन कोर्स सुद्धा मी बनवलेला बेटा. तो फाउंडेशन कोर्स बघा, नक्की तुम्हाला मदत होईल बेटा, 100% मदत होईल. ते तुमचे लहान भाऊ बहीण आहे ज्यांचं आत्ताच 10वी झालेलं आहे, आत्ताच 12वी झालेलं आहे, तर आणि जे डिप्लोमाला किंवा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत आहे, तर त्यांचं जे बेसिक जे आहे ना हे पक्कं झालं पाहिजे बाळांनो. कारण पाया जर तुमचा भरभक्कम झाला ना, हे फाउंडेशन तुमचं एकदा चांगलं झालं ना की तुम्हाला नंतर प्रॉब्लेम नाही. आता फाउंडेशन कोर्स सुद्धा आहे. अदर कोर्सेसमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे ना. अदर कोर्सेसमध्ये आहे बेटांनो. ठीक आहे ना. ॲप्लिकेशनवर जा, अदर कोर्सेसवर क्लिक करा, फाउंडेशन कोर्स आहे. एकदम स्वस्त रे, वडापाव बी येत नाही, बर्गर बी येत नाही, काहीच येत नाही तेवढ्या किमतीत. ठीक आहे ना. चला असो. आणि सर्वचे सर्व फाउंडेशन एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला भेटणार आहे. चला असो. तर एव्हरी बॉडी इज मेड अप ऑफ ॲटम. प्रत्येक बॉडी ही ॲटम पासून बनलेली असते बेटा. ठीक आहे ना. मग ॲटम काढू का मी? हो सर काढा ना सर. ॲटम ॲटम मस्त मस्त असता सर, काढा सर पटापटा ॲटम. चला ठीक आहे. अरे यार टाइमपास होतं वाटतं ना, तर मी एक काम करतो, हातानेच काढतो डायरेक्टली. काय रिकामा टाइमपास नाही करायला आहे ना, तुमचा टाइम खूप महत्त्वाचा आहे, बरोबर ना. आता लगेच तुम्ही जंगलात जाणार शिकार करायला. हो सर काही बी सर बोलता का हो सर? बघा बेटा प्रत्येक बॉडी ही कशाची बनलेली असते? ॲटम पासून बनलेली असते. शिकले सर तुम्ही फिजिक्समध्ये कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन शिकले का रे भो? बघा अशाच बेसिक गोष्टी त्या ठिकाणी सर्व काही शिकवलेल्या बाळांनो. ठीक आहे ना. चला असो. तर ही बेटा आपली एखादी बॉडी, एखादं मेटल, एखादं मटेरियल आहे, एखादं काय बेटा हे आपलं मटेरियल आहे. ठीक आहे ना. आणि या मटेरियलमध्ये हे आहे आपले ॲटम, हे आपले आहे ॲटम. आता मी काय केलं, तुम्ही काय बोलले बेटा? स्ट्रेस म्हणजे काय? फोर्स पर युनिट एरिया. फोर्स पर युनिट एरिया म्हणजे आता मी काय केलं बेटा, या बॉडीवर मी फोर्स अप्लाय केला. या बॉडीवर मी काय अप्लाय केला बेटा? फोर्स अप्लाय केला. चला ठीक आहे ना. मग या बॉडीवर अप्लाय केला मी सुंदर असा फोर्स. काय अप्लाय केला मी? सुंदर असा फोर्स. याला म्हणतात अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्स. मी याच्यावर काय अप्लाय केला बेटा? फोर्स अप्लाय केला. बरोबर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे? हो सर. तर आता बघा बेटा मला सांगा, जर समजा मी या बॉडीवर फोर्स अप्लाय करतोय, तर याचे थोडे जे मोलेक्युल्स आहे बेटा, हे थोडे जे ॲटम्स आहे बेटा, हे राईट साईडला ताणले जातील का? थोडासा विचार करा. बेटा. मी ज्यावेळेस हा फोर्स या राईट साईडला अप्लाय करतोय, तर हे जे मोलेक्युल आहे बेटा, हे जे ॲटम आहे बेटा, हे सुद्धा राईट साईडला ऍक्ट होतील की नाही मला सांगा बरं. हा सुद्धा राईट साईडला जाण्याचा प्रयत्न करेल, हा सुद्धा राईट साईडला जाण्याचा प्रयत्न करेल, हा सुद्धा राईट साईडला जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे ज्या ठिकाणी मी फोर्सेस अप्लाय करतोय ना बाळांनो, तर फोर्सेस अप्लाय केल्यानंतर त्या ठिकाणचे जे ॲटम्स आहे ना, हे ॲटम्स राईट साईडला जाण्याचा प्रयत्न करतील. हे ॲटम राईट साईडला जाण्याचा प्रयत्न करतील, कारण फोर्स मी अप्लाय केला राईट साईडला. तर हे जे मधले जे ॲटम आहे ना बेटा, हे सुद्धा राईट साईडला जाण्याचा प्रयत्न करतील. बरोबर बेटा? इथपर्यंत क्लिअर झालं? हो सर समजलं सर. आता मला सांगा, मी जर समजा एखाद्याला पकडलं तुमच्या ग्रुपमधला आणि त्याला चालेल पुढे बैस रे, बाहेर इथं बैस रे, बरोबर आहे? एखाद्याला मी उचलला आणि चालेल पुढे बाहेर तू, ठीक आहे ना. मी असं ओढत त्याला नेलं, तर काय करते, त्याचे जे मित्र असतील ना, त्याचे जे बेस्ट फ्रेंड असतील ना, त्याचे जे दोस्त, सखा, मित्र असेल ना, तर त्याला आहे ना मागे ताण्याचा प्रयत्न, ओ नको जाऊ नये यार, ओ यार म्हणजे असा का रे, नको जाऊ नये यार, त्याला ते मागे ताण्याचा प्रयत्न करतील. मास्तर त्याला पुढे ताणेल, मित्र त्याला मागे ताणतील. येतं का लक्षात तुम्हाला? करताना तुम्ही असं बघा बेटा, लक्ष द्या. आता ज्या वेळेस फोर्स अप्लाय केल्यानंतर हे ॲटम कुठे चालले बेटा? राईट साईडला. तर त्यावेळेस हे जी याच्या मागची जे ॲटम्स आहे ना, याला चिपकलेले जे ॲटम आहे ना, हे काय करतील? याला इकडे ताणायचा प्रयत्न करतील. येते का लक्षात तुम्हाला? ॲटम सहजासहजी असं कोणालाही जाऊ देणार नाही. असं कसं जाऊ देईन? फोर्स अप्लाय केला म्हणून काय झालं? आम्ही कसं का आमच्या ॲटमला जाऊ देऊ? आम्ही आमच्या ॲटमला इकडे जाणू. तुम्ही तिकडे जाणता का? आम्ही इकडे जाणू. तुम्हाला सर्वांना माहिती न्यूटन बाऊंचा तिसरा लॉ, एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन.
जर तुम्ही एखाद्या ऍक्शन वगैरे करशाल तर तुम्हाला इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन मिळेल बेटा. म्हणजे जर तुम्ही राईट साईडला जर समजा एखादा फोर्स अप्लाय करणार आहे तर या ॲटमला हे बाकीचे जे ॲटम आहे ते कुठे जाणतील, लेफ्टला जाणतील, कुठे जाणतील, लेफ्टला जाणतील, बरोबर आहे. म्हणजे राईट साईडला ऍक्ट होणारा कोणता बेटा, आपला अप्लाइड फोर्स. आणि हा जो लेफ्ट साईडला हे जे ॲटम आहे याला कुठे ताणताय, तिकडे जाऊ देत नाहीये, याला इकडे इकडे ताणताय, त्याला विरोध करताय, त्याला म्हणताय तू जाऊ नको, जाऊ नको, जाऊ नको दूर तू, असं म्हणताय त्याला ते, ठीक आहे ना, जाऊ नको दूर तू, असं त्याला म्हणताय बेटा ते, ठीक आहे. म्हणजे हे जे ॲटम्स आहे बेटा, हे ॲटम्स काय करताय, ह्या बाकीच्या ॲटमला, हे जे राईट वाले ॲटम त्यांना इकडे इकडे ताणताय, लेफ्टला ताणताय. म्हणजे हे ॲटम काय करताय, इकडे ताणताय, त्याला विरोध ऑफर करताय, विरोध करताय, जाऊ नको तू, आम्हाला सोडून जाऊ नको तू. त्याला रेझिस्टन्स ऑफर करतो. त्याला काय ऑफर करताय, रेझिस्टन्स ऑफर करताय, बरोबर आहे ना. त्याला ते रेझिस्टन्स देताय, तू, तुला मी जाऊ देणार नाही, मला सोडून जाऊ नको तू, मला तुझ्याशिवाय माझं काय होईल. तर हे जे ॲटम बेटा हे त्यांना तिकडे जाऊ देत नाहीये. म्हणजे इन शॉर्ट हा जो निळा निळा फोर्स आहे हा कोणता बेटा, आपला रेझिस्टन्स फोर्स. आणि हा कुठे होतोय, बॉडीच्या मध्ये का बॉडीच्या बाहेर बेटा, बघा बरं. अप्लाइड फोर्स हा बॉडीच्या बाहेर आहे हे माहिती आहे आम्हाला, पण हा जो आपला जो फोर्स आहे रेझिस्टन्स वाला हा कुठे होतोय, बॉडीच्या मध्ये. म्हणजे बॉडीचे जे ॲटम्स आहे बेटा, आता बघा हा ॲटम आहे, हा ॲटम आहे, मी या ॲटमला इकडे इकडे ताणतोय, पण हा ॲटम का नाही, मी तुला जाऊ नाही देणार, मी तुला जाऊ देणार, हा ॲटमला इकडे इकडे ओढेल, हा ॲटमला इकडे ओढेल, हा इकडे, हा इकडे, हा इकडे, हा इकडे, असं ते ओढत ओढत राहतील बेटा. तर हा जो मधला रेझिस्टन्स ऑफर करणारा जो फोर्स आहे बेटा, त्याला हा कुठे इंड्यूस होतोय, मध्ये इंड्यूस होतोय, मध्ये इंड्यूस होतोय बेटा. म्हणून याला म्हणता, या निळ्या निळ्याला म्हणता इंटरनल रेझिस्टन्स फोर्स. इंटरनल रेझिस्टन्स फोर्स आला बेटा लक्षात तुम्हाला. याला म्हणता बेटा आपण इंटरनल रेझिस्टन्स फोर्स. काय डाऊट आहे इथपर्यंत, काय डाऊट आहे का, याला म्हणता इंटरनल रेझिस्टन्स फोर्स, इंटरनल रेझिस्टन्स फोर्स, ठीक आहे, डन. चला ठीक आहे. आता मला सांगा बेटा, याचा काही ना काही एरिया तर असेल ना. हे जे बार आहे बेटा, हा जो आपला रॉड आहे किंवा हे जी आपली बॉडी आहे, याचा काही ना काही तर एरिया वगैरे असेल, तुम्ही शिकले असाल ना. फ्रंट व्ह्यू, साइड व्ह्यू, टॉप व्ह्यू. हा फ्रंट व्ह्यू आणि हा याचा आहे समजा साइड व्ह्यू. हा काय बेटा याचा साइड व्ह्यू. चला ठीक आहे. तर बघा बाळांनो, ह्याचा काय साइड व्ह्यू आहे. तर याचा जो एरिया, तर बघा एरिया आता वेगवेगळा असू शकतो. सर्क्युलर असेल तर सर्क्युलर, स्क्वेअर असेल तर स्क्वेअर, रेक्टँगल असेल रेक्टँगल, ट्रायंगल असेल तर ट्रायंगुलर, जे पण काय असेल ते त्याच्याशी आपल्याला काही घेणार नाही. म्हणजे या बारची साईज कशी, या बारची या ऑब्जेक्टची साईज कशी, त्याचा शेप कसा, त्याचा एरिया कसा येईल, तो एरिया आपल्याला काढावा लागेल. तर याचा जो एरिया बेटा, एरिया ए, एरिया म्हणजे काय आपला ए, हा कसा भेटायचा, क्रॉस सेक्शनल एरिया आहे. हा क्रॉस सेक्शनल म्हणजे याचा क्रॉस सेक्शन कसा आहे, रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे, सर्क्युलर आहे, कसा आहे. तर याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. म्हणजेच स्ट्रेस म्हणजे काय, तर यापुढे बेटा लक्षात ठेवा, कधीही स्ट्रेसची डेफिनेशन लिहिताना काय करायचं माहिती का, काय लिहायचं, इंटरनल रेझिस्टिंग फोर्स, म्हणजे हा रेझिस्टन्स वाला फोर्स आणि हा या बारचा एरिया, या दोघांच्या रेशोला म्हणता बेटा आपण स्ट्रेस. बघा बाळांनो, जर तुम्हाला ओरलला किंवा प्रश्नात कधी एक्झाम मध्ये विचारलं गेलं तर स्ट्रेसची डेफिनेशन काय लिहाल, फोर्स अपॉन एरिया लिहाल का, नाही, अशी डेफिनेशन आता आम्ही लिहिणार नाही. आता आम्ही नवीन लिहू, आता नवीन डेफिनेशन काय रे, तर नवीन डेफिनेशन काय बेटा, स्ट्रेस. काय आपला स्ट्रेस, तर स्ट्रेस म्हणजे काय बेटा, इट इज डिनोटेड बाय सिग्मा. त्याला सिग्माने डिनोट केला. आता 6 आपला असा असतो ना, तर 6ची दांडी अगदी लंबी घेऊन जायची, त्याला म्हणतात सिग्मा. काय म्हणता रे, सिग्मा म्हणता याला, सिग्मा. शॉर्ट्स मधले पाहता तुम्ही सिग्मा रूल, ठीक आहे ना. तर हा सिग्मा बेटा आपला, ठीक आहे ना. चला असो. मग स्ट्रेस म्हणजे काय रे बेटा, स्ट्रेस म्हणजे काय, इंटरनल रेझिस्टन्स फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. असं इथे आलं लक्षात. म्हणजे इट इज डिफाइन ॲज internal resistance force, internal resistance force किंवा internal resisting म्हणा, हे मस्त वाटतं, resisting force per unit cross sectional area, cross sectional area.
आलं बेटा लक्षात तुम्हाला? इंटरनल रेझिस्टिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे झाला आपला स्ट्रेस. म्हणजे काय झाला रे आपला रे? स्ट्रेस झाला रे. असं आहे ते. आलं लक्षात? हो सर, आलं सर लक्षात. म्हणजे बघा बेटा, स्ट्रेस इज इक्वल टू, तुम्ही याला असं फॉर्मॅटमध्ये पार्ट करून घ्या. इंटरनल रेझिस्टिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. असं आहे ते. आलं का लक्षात? हो सर, आलं सर लक्षात. ठीक आहे. चला, मला शॉर्टकट मध्ये कसं लिहितात सर? याला शॉर्टकट मध्ये असं लिहितात. लिहून दाखव का? हो सर. बघा, स्ट्रेसला आपण कशाने डिनोट करतो बेटा? सिग्माने. इंटरनल रेझिस्टिंग फोर्सला आपण पी ने डिनोट करतो आणि एरिया म्हणजे आपला ए असतो. म्हणजे सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. बोला रे, फॉर्म्युला पार्ट झाला का रे? सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. पी अपॉन ए. पी अपॉन ए. बघा बेटा, स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए, फोर्स अपॉन एरिया. पण हा फोर्स कोणता असतो? इंटरनल रेझिस्टिंग फोर्स. आणि एरिया कोणता असतो? आपला क्रॉस सेक्शनल एरिया. एरिया कोणता असतो बेटा? आपला क्रॉस सेक्शनल एरिया. ठीक आहे. तर आय होप सो इथपर्यंत तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असेल. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असेल. ठीक आहे. बघा बाळांनो, एवढं बारकाईने तुम्हाला कोणीच सांगणार नाही. कारण हा जो फोर्स असतो, ज्या आपल्याला असं वाटतं की हा अप्लाइड फोर्स घेतला असेल बघ, नाही बेटा, हा अप्लाइड नसतो. ज्यावेळेस आपण फोर्स लावतो ना, तर याचे मॉलिक्युल इकडे इकडे ताणता, पण हे जे मधले जे मॉलिक्युल असतात त्याला आहे ना जाऊ नाही देत, त्याला ते विरोध ऑफर करतात, त्याला ते जाऊ त्याला ते ताणता इकडे. मग ते ज्या फोर्सने त्यामध्ये ताणतात त्याला म्हणतात इंटरनल रेझिस्टिंग फोर्स. आणि हा इंटरनल रेझिस्टिंग फोर्स पर युनिट एरिया हा काय असतो बेटा? आपला स्ट्रेस असतो. हा काय असतो बेटा? आपला स्ट्रेस असतो. ठीक आहे ना? एवढं काही लिहायची गरज नाही. परीक्षेत तुम्हाला फक्त येईल डिफाईन स्ट्रेस अँड स्टेट इट्स युनिट. स्ट्रेस म्हणजे काय आणि त्याचं युनिट आम्हाला सांगा. तर काय लिहाल? स्ट्रेस नामस्त की बघा, परीक्षेत आला तर छान छान सुंदर सुंदर असं स्टार करायचा, स्ट्रेस नाव टाकायचं, पुढे सिग्मा विग्मा असं लिहायचं. इट इज डिफाईन ॲज द रेशिओ ऑफ इंटरनल रेझिस्टिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया. असं मस्त लिहिलं. त्यानंतर फॉर्म्युला लिहायचा, त्याच्यानंतर छोटा फॉर्म्युला बी लिहायचा, त्याच्यानंतर याचं युनिट, तर आता मला सांगा बेटा, फोर्सचं युनिट काय असतं रे? हाय बोला रे, एसआय युनिट. बोला रे, एसआय युनिट काय असतं बेटा? फोर्सचं युनिट आपण शिकलो. काय असतं? फोर्सचं युनिट असतं बेटा न्यूटन. काय असतं? न्यूटन. बघा बेटा, फोर्सचं युनिट असतं आपलं न्यूटन. आणि एरियाचं युनिट काय असतं आपलं? एम स्क्वेअर. MM स्क्वेअर असतं, मीटर स्क्वेअर असतं, काही पण असतं. तर जनरली तुम्ही एरियाचं युनिट असतं बेटा आपलं MM स्क्वेअर. काय असतं आपलं? MM स्क्वेअर. बरोबर ना? चला असतो. मग एसआय युनिट काय आलं आपलं? न्यूटन पर MM स्क्वेअर किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तुम्ही असं लिहू शकता एसआय युनिट, न्यूटन पर MM स्क्वेअर किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर बघा बाळांनो, फोर्स स्ट्रेस काय असतो हे तुम्हाला समजलं. स्ट्रेसची डेफिनेशन लिहिली आपण, सर्व काही आपण समजून घेतो, फॉर्म्युला, त्याचं युनिट वगैरे आपण सर्व काही बघितलेलं आहे. हे काही बघितलेलं आहे. बघा बाळांनो, स्ट्रेसचा फॉर्म्युला सुद्धा फोर्स अपॉन एरिया आहे आणि प्रेशरचा फॉर्म्युला सुद्धा फोर्स अपॉन एरिया आहे. मग दोघांमध्ये नेमका काय डिफरन्स असतो हे सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. बघून घ्या. स्ट्रेस हा मधून इंड्यूस होतो आणि प्रेशर हा बाहेरून टाकला. तुम्हाला माहिती असेल. आता मी जर बोलला अभ्यास करणार आहे, परीक्षा जवळ येते ना रे, करणार आहे, तर याला म्हणतात प्रेशर टाकतोय. काय प्रेशर टाकतोय माझ्यावर, गर्भगुरुबीवर अन्याय करतोय, तर याला म्हणतात बेटा प्रेशर टाकणे. पण उद्या पेपर आहे, अरे यार मला टेन्शन आलं यार, कसं होईन यार माझं, बरोबर ना? म्हणजे माझ्या मधून स्ट्रेस इंड्यूस होतोय. इथं या लक्षात, स्ट्रेस हा मधून इंड्यूस होतो आणि प्रेशर हा बाहेरून टाकला. तो एकदम बेसिक, एकदम छान सुंदर डिफरन्स आहे बेटा. ठीक आहे ना? तर अशाच कॉन्सेप्टने आपण शिकत राहू बेटा. ठीक आहे ना? चला, तर आता आपण जाऊया पुढे. आलं का लक्षात? स्ट्रेस समजलं बेटा? ओके सर, डन सर. पुढे म्हणजे आपण स्ट्रेन म्हणजे काय हे आपण बघून घेऊ बेटा. ठीक आहे? चलो. तर बघा रे बाळांनो, आता स्ट्रेन म्हणजे नेमकं काय बेटा? ठीक आहे ना? चला असो. आता सिंपलची गोष्ट आहे. बघा आता पर तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. हे तुम्हाला दिसतंय रबर दिसतंय का? रबर. ठीक आहे, वाटलं असं अजून एक घेऊन घेतो, म्हणजे थोडं जाड होऊन जाईल ना, ते थिकनेस जास्त होऊन जाईल ना, तुम्हाला ते थोडं दिसायला थोडं सोपं पडेल ते. बघा बाळांनो, हे तुमचं काय आहे? एक बॉडी आहे. ठीक आहे बेटा, तुमची एक बॉडी आहे. दिसते का बॉडी? हो सर, दिसते सर. ठीक आहे. आता मी काय केलं, याच्यावर फोर्स अप्लाय केला बेटा. याच्यावर मी काय केलं? फोर्स अप्लाय केला. आता ज्यावेळेस मी याच्यावर फोर्स अप्लाय करेल, तर मला सांगा की फोर्स अप्लाय केल्यानंतर याची लेंथ वाढली का रे? याची लांबी वाढली का रे बेटा?
हो सर, याची लांबी वाढली सर. म्हणजे स्ट्रेन म्हणजे काय बेटा बाळांनो, लक्ष द्या की जर समजा एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय केला तर त्याची लेंथ कितीने चेंज होते, त्याची लेंथ कितीने चेंज होते. मग चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ म्हणजे ही झाली याची ओरिजिनल लेंथ, ही झाली बेटा याची ओरिजिनल लेंथ. बरोबर आहे. आता ज्यावेळेस मी याच्यावर फोर्स अप्लाय करेल तर याची लेंथ किती चेंज झाली, तर चेंज झालेली लेंथ लिहायची वरती आणि ओरिजिनल लेंथ लिहायची खालती. हा झाला आपला सुंदर सुंदर स्ट्रेन, हा झाला बेटा आपला सुंदर सुंदर स्ट्रेन. बघा बाळांनो, डोक्याला ताण नाही घ्यायचं. पहिलं बघा, ही तुम्हाला एक बॉडी दिसते का? हो सर दिसते सर. चला बघा बेटा, या बॉडीची जी टोटल लेंथ आहे ती आहे बेटा आपली एल. ती काय बेटा आपली एल. एल कॅपिटल एल म्हणजे काय? ओरिजिनल लेंथ. कॅपिटल एल म्हणजे काय रे? ओरिजिनल लेंथ रे. बरोबर आहे का? हो सर. कॅपिटल एल म्हणजे काय? आपली ओरिजिनल लेंथ आहे. बरोबर आहे. चला ठीक आहे ना सर. त्यानंतर पुढे बघा रे बेटा, पुढे लक्ष द्या. आता मला सांगा, ही ओरिजिनल लेंथ होती आणि याच्यावर मी दाबलं, एक कॉम्प्रेसिव्ह फोर्स टाकला. कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणजे काय? दाबणारा फोर्स टाकला. याला मी दाबला थोडासा. आता ज्या वेळेस मी याच्यावर फोर्स अप्लाय केला ना, तर फोर्स अप्लाय केल्यानंतर याला दाबल्यानंतर थोडीशी लेंथ कमी होऊन गेली. थोडीशी लेंथ काय झाली बेटा आपली? कमी होऊन गेली. लेंथ काय झाली आपली? कमी होऊन गेली. तर मग एवढी जी लेंथ आहे ना बेटा आपली, ही लेंथ काय झाली आपली? कमी झाली. ही लेंथ काय झाली आपली? कमी झाली. तर याला म्हणू आपण डेल्टा एल. याला आपण काय म्हणू? डेल्टा एल. किंवा याला असं पण म्हटलं तर डेल्टा एल पण म्हटलं आता, असं पण म्हटलं तर डेल्टा एल. ठीक आहे ना. तर डेल्टा एल म्हणजे काय? चेंज झालेली लेंथ. म्हणजे फोर्स अप्लाय केल्यानंतर किती लेंथ चेंज झाली. किती लेंथ? एक तर लेंथ कमी पण होऊ शकते, जास्त पण होऊ शकते. जर तुम्ही ताणशाल तर लेंथ वाढेल, दाबशाल तर लेंथ कमी होईल. हे तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे. हे जास्त काही सांगायची तुम्हाला गरज नाही बेटा. एखाद्या गोष्टीला ताणशाल तर लेंथ वाढणारच आहे आणि एखाद्या गोष्टीला दाबशाल तर लेंथ कमीच होणार आहे. बरोबर ना? हो सर, हो सर. तर डेल्टा एल म्हणजे काय बेटा? चेंज इन लेंथ. चेंज झालेली लेंथ. चेंज इन लेंथ. ठीक आहे ना. चला असो. डन बाळांनो. कॅपिटल एल म्हणजे ओरिजिनल लेंथ, डेल्टा एल म्हणजे काय? चेंज झालेली लेंथ. म्हणजे फोर्स अप्लाय केल्यानंतर किती लेंथ चेंज झाली, किती लेंथ कमी झाली, तर ही असते आपली चेंज इन लेंथ. तर डेल्टा एल म्हणजे काय बेटा? चेंज इन लेंथ. तर यालाच म्हणता आपण बेटा स्ट्रेन. आता सर्वात पहिले स्ट्रेनची डेफिनेशन बघू आपण. वारे वा स्ट्रेन, वारे वा स्ट्रेन. तर स्ट्रेनला छोट्या छोट्या ई ने डिनोट करतात. छोट्या छोट्या ई ने डिनोट करतात. तर या ईला स्ट्रेन म्हणतात. याला म्हणतात साधा स्ट्रेन किंवा याला म्हणतात लिनियर स्ट्रेन सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? याला लिनियर स्ट्रेन सुद्धा म्हणतात. ठीक आहे ना. वाटलं असं लिहून देऊ का? हो सर, आम्हाला लिहून द्या सर. लिनियर स्ट्रेन. अजून एक प्रकारचा स्ट्रेन असतो, त्याला म्हणतात लॅटरल स्ट्रेन. त्याला आपण काय म्हणतात? लॅटरल स्ट्रेन. ठीक आहे ना. हे सर्व सांगतो, टेन्शन घेऊ नका बाळांनो, टेन्शन घेऊ नका बाळांनो. ठीक आहे ना. चला असं बघा बाळांनो, लिनियर स्ट्रेन म्हणजे काय बेटा? साधा स्ट्रेन. लिनियर स्ट्रेन म्हणजे काय बेटा? साधा स्ट्रेन. आणि हा डिनोट केला जातो आपला छोट्या छोट्या ई ने. छोट्या छोट्या ई ने. ठीक आहे. चला असो. मग छोट्या छोट्या ई म्हणजे काय बेटा? आता स्ट्रेन म्हणजे काय? लिनियर स्ट्रेन म्हणजे काय? इट इज द रेशिओ ऑफ, बघा बाळांनो, इट इज द रेशिओ ऑफ चेंज इन लेंथ. म्हणजे चेंज किती झाली बेटा? लेंथ. चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. टू द ओरिजिनल लेंथ. हा सही रे, आलं लक्षात. ठीक आहे बेटा, समजलं बाळांनो. म्हणजे स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. वाटलं असं पहिलं मी वर्डिंग मध्ये लिहितो, चालेल ना? हो सर. स्ट्रेन म्हणजे काय रे बेटा? इट इज द रेशिओ ऑफ चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. एक थोडंसं एक्झाम्पल देऊ का? हो सर, द्या ना सर. आम्ही केव्हाची वाट पाहत आहे सर. आम्हाला असं वाटलं तुम्ही आता देशाल तेव्हा देशाल. अरे हाय ना, मी इथंच आहे ना, अजून कुठं चाललाय का मी? नाही ना. बघा बेटा, ही एक आपली बॉडी आहे. ही काय बेटा? आपली बॉडी आहे. बरोबर आहे. चला असो. तर या बॉडीची जी ओरिजिनल लेंथ आहे ना, याला म्हणू आपण एल. याला मी काय म्हटलं? एल. एल म्हणजे काय बेटा? आपली ओरिजिनल लेंथ. एल म्हणजे काय रे? ओरिजिनल लेंथ रे. ठीक आहे. आता मी काय केलं? याच्यावर फोर्स अप्लाय केला. याच्यावर मी फोर्स अप्लाय केला. ठीक आहे ना. चला असो.
की मी एक काम करू, एका साईडला त्याला फिक्स करतो आणि दुसऱ्या साईडनेच फक्त फोर्स अप्लाय करतो. या साईडने त्याला असं ठेवतो, इथून मी त्याला ताणलं बेटा इकडे, फोर्स अप्लाय केला. काय अप्लाय केला आर्मेचर? फोर्स अप्लाय केला. आता आणि इकडची साईड मी त्याला फिक्स ठेवली, म्हणजे इकडच्या साईड मी काही असं फक्त पकडून ठेवली, इथे याला पकडली आणि इथं ताणतोय 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 ताणतोय, म्हणजे एक साईड मी त्याला फिक्स ठेवली आणि दुसऱ्या साईडने मी त्याला एक फोर्स अप्लाय करतो, त्याला ताणतोय बेटा मी. तर ज्यावेळेस मी याला ताणेल ना, तर याची जी लेंथ आहे बेटा ही थोडीशी वाढून जाईल. ही लेंथ का होऊन जाईल बेटा? याची थोडी वाढून जाईल. बघा बेटा, एखाद्या बॉलला जर मी ताणतोय तर याची लेंथ का होऊन जाईल? थोडीशी वाढून जाईल. तर या वाढलेल्या लेंथला आपण म्हणू चेंज इन लेंथ. याला आपण काय म्हणू? चेंज इन लेंथ. या वाढलेल्या लेंथला आपण काय म्हणू बेटा? चेंज इन लेंथ. बघा बाळांनो, ही होती आपली ओरिजिनल लेंथ. पहिले आपली बॉडी एवढी होती, पण ज्यावेळेस मी त्याच्यावर फोर्स अप्लाय केला ना, तर त्यावेळेस बॉडीची लेंथ थोडीशी वाढून गेली. बॉडीची लेंथ काय झाली? थोडीशी वाढून गेली. बरोबर. तुम्ही बघा ते फुगा वगैरे आणला असेल बघा, फुगा घेता आणि त्याला फुगायच्या अगोदर पहिले ताणता त्याला रिलीज करता. ताणता ना, तर त्यानंतर बघा त्याची थोडीशी लेंथ वाढलेली दिसते. थोडीशी लेंथ काय दिसते? वाढलेली दिसते. बघा एखादा फुगा घ्या, त्याला बघा तो छोटासा दिसेल आणि असा मस्त ताणा, त्याला मस्त असं ताणान सोडा, त्याची लेंथ थोडीशी मोठी होऊन जाईल. का बरं बेटा? त्याला म्हणतात चेंज झालेली लेंथ. त्याला म्हणतात बेटा चेंज झालेली लेंथ. ठीक आहे ना, डेल्टा आहे. तर ठीक आहे ना मग सर, आम्हाला समजलं सर. मग याचा छान सुंदर शॉर्टकट कसा येईल? छोटा ई म्हणजे स्ट्रेन इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. डन बेटा? हो सर. मग सर याचं युनिट सांगून द्या ना सर. याला युनिट काय असतं रे? SSCGL आपण विचारलं होतं सर की विच ऑफ द फॉलोइंग इज द युनिट ऑफ स्ट्रेन. मग का रे? आता जर समजा डेल्टा एल हा असेल आपला, ओरिजिनल लेंथ असेल समजा आपला mm मध्ये, आणि डेल्टा एल पण असेल आपला mm मध्ये, तर डेल्टा एल आपला mm मध्ये आहे, एल पण आपला mm मध्ये आहे. mm गेट कॅन्सल, युनिट गेट कॅन्सल. म्हणजेच स्ट्रेनला कोणत्याही प्रकारचं युनिट नसतं बेटा. लक्षात ठेवा, स्ट्रेनला कोणत्याही प्रकारचं युनिट नसतं. बघा, इट हॅज नो युनिट. कोणताही स्ट्रेन असो बेटा, त्याला युनिट नसतं. इट हॅज नो युनिट. या स्ट्रेनला कोणत्याही प्रकारचं युनिट नसतं बाळनो. हे कायम लक्षात ठेवा रे भो. आलं लक्षात? हो सर. काय होप सो तुम्हाला लिनियर स्ट्रेन म्हणजे नेमकं काय असतं हे सर्व काही समजलं असेल. ठीक आहे ना. आता एक गोष्ट अजून तुम्हाला सांगतो. लिनियर स्ट्रेन म्हणजे तर आम्हाला समजलं सर, लिनियर स्ट्रेन म्हणजे काय हे आम्हाला समजलं. पण अजून एक कॉन्सेप्ट आहे बेटा, त्याला म्हणता आपण लॅटरल स्ट्रेन. त्याला आपण काय म्हणता बेटा? लॅटरल स्ट्रेन. ठीक आहे ना. तर लॅटरल स्ट्रेनला आपण पुढे बघू. आपण आता सध्या त्याला काही गरज नाही, सध्याच्या कंडिशनमध्ये त्याची गरज नाही बेटा. ठीक आहे ना. पण लॅटरल स्ट्रेन पण असतो बेटा. मग सर सांगून द्या सर. आता असं भाऊ कशाला का सर तुम्ही? लॅटरल स्ट्रेन म्हणजे पण थोडं सांगून द्या ना. सांगतो ना रे भाऊ. सिंपलची गोष्ट बेटा. एक कणिकचा गोळा आहे ना, तुम्ही जर फटके खायचे असेल ना, मस्त आईच्या हातचा दबोगा खायचा असेल ना, काय करायला आई आपल्या पोळ्या लाटत असेल ना, बघा आपली आई ज्यावेळेस पोळ्या वगैरे लाटेल ना, तर आईच्या जवळ जायचं. आईच्या जवळ गेलं की आईच्या जे कणिक असतं ना, आपलं कणिक, पिठाचं कणिक, आटा काय म्हणतात त्याला? कणिकच म्हणता ना आपण, आम्ही तर कणिक म्हणतो भाऊ. मस्त त्या पिठात पाणी टाकल्यानंतर त्याचं ते कणिक वगैरे बनतं. ठीक आहे ना. चला ते कणिक घ्या, असं मस्त असं त्याला गोल करा, असं घ्या, छान गोल केलं की असं त्याला ताना बरं, असं ताना त्या कणकीला असं ताना. काय होतं बेटा? कणिक ज्यावेळेस तुम्ही त्याला ताणशाल ना, त्याची लेंथ तर वाढत जाईल, पण मधला जो पॉइंट आहे ना, तो असा बारीक होत जाईल आणि एक वेळेस तो तुटून जाईल. तो काय होऊन जाईल बेटा? तुटून जाईल. पुन्हा एकदा सांगतोय, कणिक घ्या, असा एक गोळा तयार करा, अशी एक छान सुंदर लंबी अशी गोळा तयार करा आणि त्याला ताना. बरोबर आहे. ताणल्यानंतर काय होईल बेटा की ते ना मधला जो पोर्शन आहे तो असा बारीक होत जाईल. मधलाच पोर्शन बरं, मधला पोर्शन असा बारीक होत जाईल आणि एक वेळा शेन की तो तिथून तुटून जाईल. म्हणजे इन शॉर्ट, ज्यावेळेस तुम्ही त्याला ताणता बेटा, तर बघा लेंथ तर वाढते, लेंथ तर आपली वाढते, त्या कणिकाची लेंथ वाढेल, पण त्याचं डायमीटर काय होत जाईल? कमी होत जाईल. बघा, लेंथ वाढते पण डायमीटर काय होत जाईल बेटा? कमी होत जाईल. बरोबर आहे. त्याच पद्धतीने तुम्ही ते कणकाचा गोळा घ्या, त्याला तसं दाबा बरं, त्या कणकाच्या गोळ्याला दाबा, त्याची लेंथ कमी होत जाईल, पण डायमीटर वाढत जाईल. डायमीटर काय होत जाईल बेटा? वाढत जाईल. येतंय का लक्षात? हो सर, थोडं आलं सर लक्षात. बघा रे, छोटंसं तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवू का? हे रबर आहे, जाड दटक दिसतंय का? हो. पण ज्यावेळेस मी ताणतोय बघा, बारीक होत चाललंय. काय होत चाललंय? एकदम बारीक होऊन गेला बघा. इथं जाड आहे,
बारीक होत चाललंय. म्हणजे इन शॉर्ट ज्यावेळेस एखाद्या गोष्टीला ताणलं जातं ना बेटा, ज्यावेळेस एखाद्या गोष्टीला ताणलं जातं ना बेटा, तर ती गोष्टीचा डायमीटर काय होतो, कमी कमी होतो. तर जसं आपण स्ट्रेनमध्ये, लिनियर स्ट्रेनमध्ये आपण काय बघितलं, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, तसंच लॅटरल स्ट्रेनमध्ये आपण काय शिकतो, चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन, चेंज इन डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमीटर, चेंज इन विड्थ अपॉन ओरिजिनल विड्थ, चेंज इन हाईट अपॉन ओरिजिनल हाईट, चेंज इन डेप्थ अपॉन ओरिजिनल डेप्थ. म्हणजे लेंथ सोडून बाकीच्या सर्व डायमेन्शनला आपण कुठे बघतो, लॅटरल स्ट्रेन मध्ये बघतो. आताचा पार्ट नाही, जेव्हा शिकू तेव्हा मी तुम्हाला परत सांगून जाईल, डोक्याला ताण घ्यायचं नाही, आणि आम्ही घेत बी नाही म्हणा सर, बरोबर ना. चला असो, तर मला आय होप सो तुम्हाला लिनियर स्ट्रेनचा कॉन्सेप्ट समजला असेल. इट इज द रेशो ऑफ चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज झालेली लेंथ लिहायची वरती, ओरिजिनल वाली लेंथ लिहायची खालती. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. आणि याला युनिट नसतं, आणि बघा बेटा, लिनियर स्ट्रेन किंवा साधी स्ट्रेन यामध्ये फक्त आणि फक्त लेंथशी निगडीत असते, लेंथशी संदर्भात असते बस. याच्यामध्ये फक्त लेंथ पाहिले जाते, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, फक्त आणि फक्त लेंथ पाहिली जाते. बरं लक्षात ठेवा, लिनियर स्ट्रेन किंवा साध्या स्ट्रेनमध्ये फक्त स्ट्रेनमध्ये लेंथच पाहिली जाते, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथच घेतली जाते. आलं का लक्षात? हो सर, आम्हाला लक्षात आलं सर. डन. तर आय होप सो तुम्हाला सर्व प्रकारच्या म्हणजे स्ट्रेस आणि स्ट्रेन हे दोघी कॉन्सेप्ट तुम्हाला समजले असेल. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.